प्राणायाम, ध्यान, योग यासारख्या भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा आविष्कार घडवत प्रत्येक मनुष्याला निर्भयतेकडे नेणारे आध्यात्मिक व सांस्कृतिक अभियान म्हणजे भक्ती संगम आहे. वसुदेव कुटुंबकम हा प्राचीन मंत्र पुन्हा नव्याने जागून श्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जगातील 180 देशांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि हास्य आणणारे विश्वशांतीचे अग्रदूत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भक्ती उत्सव सोहळा आयोजिला आहे. हा सोहळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय मैदानात पार पडणार आहे. आज या भक्ती उत्सवाची माहिती श्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी दिली. आपण रत्नागिरीकर भाग्यवान आहोत की या अलौकिक विभूतीचे आगमन आपल्या रत्नागिरीत होत आहे. रत्नागिरी हे कोकणातील निसर्ग संपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे ऐतिहासिक ठिकाण आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या अभियानात त्याचे विशेष स्थान आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे आगमन या भूमीच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वात नव्या मूल्याची भर घालणार आहे. त्यामुळे या आध्यात्मिक सोहळ्यात ज्ञान, ध्यान आणि भजन, सत्संग यांचा अनोखा भक्ती संगम स्वतः गुरुदेवांच्या उपस्थितीत रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे. या भक्ती संगमात सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नमस्कार. 22 जानेवारी 2026 गुरुवार संध्याकाळी 6 वाजता गोगटे जोगळेकर मैदान येथे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचं प्रथमच म्हणजे इतिहासात पहिल्यांदा गुरुदेव रत्नागिरीत येत आहेत. तर सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी गुरुदेवांचं दर्शन घ्यायला नक्की उपस्थित राहा. आणि गुरुदेव म्हणजे की आपलं जे प्राचीन मूल्य आहेत योग, ध्यान, प्राणायाम याद्वारे सुदर्शन क्रिया त्याचे प्रणेते ते आहेत. तसेच विश्वशांतीचे अग्रदूत म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. तसेच पद्मविभूषणसारख्या अनेक फार मोठ्या उपाधी देशोविदेशातून गुरुदेवांना मिळालेल्या आहेत. आणि गुरुदेवांनी सुदर्शन क्रिया ही जी अंमलात आणली आणि आपल्या सगळ्या लोकांना दिली, व्यक्तिविकास केंद्रे जी स्थापन केली, तर त्याद्वारे गुरुदेवांचं एकच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक आनंदी, निर्भय आणि आनंदमय असं हास्य हवं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक निर्मळ आनंद कसा येईल. आणि आत्ता जो प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव किंवा एक निगेटिव्ह जे सगळेजण नकारात्मकता अनुभवत आहेत, तर त्यातून व्यक्तींना बाहेर काढून एक आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा द्यायचा. आणखीन वसुधैव कुटुंबकम हा जो आपला प्राचीन मंत्र आहे तोच नव्याने त्याला नवसंजीवनी देऊन गुरुदेव देश विदेशातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांचं आयुष्य कसं आहे त्यापेक्षा ते कसं बेहतरीन जगतील, आणखीन आनंददायी कसे जगतील ह्याच्यासाठी पूर्ण जगभरात गुरुदेव काम करत आहेत. आणि आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना हा असा फार पर्वणीचा योग, सुवर्णयोग जुळून आलेला आहे की इतिहासात पहिल्यांदा म्हणजे गुरुदेव भारतभर फिरले, पूर्ण जगभर फिरले, पण कोकणात गुरुदेव आले नव्हते. तर ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांसाठी आम्ही देत आहोत की तुम्ही 22 जानेवारीला प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन घेऊन की एक निर्भय आनंदी जीवन किंवा एक निर्मळ हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसं आणायचं ह्याची अनुभूती तिथे घ्यायला तुम्ही या. कारण गुरुदेव तिथे ध्यानाद्वारे तुम्हाला ती अनुभूती प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा निर्माण करायचा ह्याचं तिथे तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर मी पुन्हा एकदा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सगळ्या मेंबर्सतर्फे आवाहन करते की 22 जानेवारी 2026 गुरुवार दिनांक संध्याकाळी 6 वाजता हे टाईम तुम्ही आत्ताच ही वेळ निश्चित करून ठेवा आणि वेळेत येऊन आपली खुर्ची तिथे आसनस्थ व्हा. कारण आमचं टार्गेट 20 ते 25 हजार लोकांचं आहे. आणि गुरुदेव हे नारायणाचं रूप आहे. त्यामुळे गुरुदेव जिथे जिथे जातात अक्षरशः लोक झुंबड गुरुजींच्या पाठी धावते. तर त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करते की वेळेत उपस्थित राहून गुरुदेवांचा दर्शनाचा लाभ घ्या. जय गुरुदेव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.